महाराष्ट्रात यावर्षीचा पावसाळा कसा असणार याविषयीचा अधिकृत अंदाज अखेर जाहीर झाला। संपूर्ण भारतात मान्सून कसा राहणार, 2026चा पावसाळा कसा राहणार या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली। कालपर्यंत यावेळेच्या पावसाळ्याबाबत वेगळ्याच अफवा उठल्या होत्या। कुणी म्हणत होतं एल निनो येणार, त्यामुळे दुष्काळ पडणार। पण आज जो खरा अंदाज समोर आला त्याने आणखीनच लोकांना गोंधळात टाकला आहे। मग नेमकं काय अंदाज आलेला आहे? महाराष्ट्रात पाऊस कसा पडणार आहे? कोणत्या तारखेला पावसाळा सुरू होणार? कोणत्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती चांगली राहणार? कोणत्या जिल्ह्यात पाऊस कमी पडणार? देशात तसेच महाराष्ट्रात पावसाची सुरुवात केव्हा होणार? पाऊस एकदा सुरू झाल्यावर तो किती दिवस चालणार? त्यानंतर तो किती दिवस विश्रांती घेणार आणि विश्रांतीनंतर तो पुन्हा केव्हा सुरू होणार? या संदर्भात एका सगळ्यात भरोसेलायक खाजगी कंपनी स्कायमेटचा अंदाज आलेला आहे। अतिशय अचूक अंदाज सांगितला गेलाय। तसेच काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रेत वासराची भाकणूक करण्यात आली होती। त्यामध्ये पावसाळ्याविषयी काय सांगितलं होतं? तसेच आदमापूरमध्ये बाळूमामांची भाकणूक करण्यात आली होती, तिथे पावसाविषयी काय सांगितलं? तर असा सगळा सविस्तर अंदाज आपण घेतोय। वैज्ञानिक पद्धतीने आलेला अंदाज आणि धार्मिक पद्धतीने केलेल्या 2 भाकणुकी, अशा 3 पद्धतीने अंदाज तुम्हाला सांगण्यात येणार आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता सगळ्यात आधी यावेळेचा पावसाळ्याविषयी चालू असलेल्या ज्या चर्चा आहेत तर त्या चर्चेमध्ये दुष्काळ पडणार हीच प्रमुख चर्चा। कारण की सुपर एल निनो पॅसिफिक महासागरात सक्रिय झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली। त्यानंतर टीव्हीला बातम्या आल्या, न्यूज चॅनलवर प्रचंड त्या ठिकाणी बातम्या आल्या, त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगल्या, तज्ञ लोक म्हणायला लागले की दुष्काळ पडणार। पण आत्ताच एक अधिकृतपणे एक खाजगी कंपनी जी खूप भरोसेदायक आहे, जिचे अंदाज बऱ्याच वेळा चुकत नाही, ती कंपनी आहे स्कायमेट। या स्कायमेट कंपनीनं तो अंदाज दिलाय जो शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। त्यासोबत 2 ठिकाणच्या ज्या भाकणुकी झाल्या, भविष्यवाणी झाल्या, तर त्यातलाही अंदाज आपण सांगतोय। आता सगळ्यात आधी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये एक भाकणूक करण्यात आली, एक भविष्यवाणी करण्यात आली। तिच्यात मध्ये काय आलेलं आहे त्याची माहिती आपण आधी घेऊया आणि त्यानंतर स्कायमेट यांनी काय अंदाज दिला, कोणत्या जिल्ह्यात पाऊस, कोणत्या जिल्ह्यात होणार नाही, काय तारखेला पाऊस सुरू होणार, कधी विश्रांती घेणार, टप्प्याटप्प्याने अतिशय महत्त्वाची माहिती देतो। तर ही एक यात्रा आहे जी धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असते। या यात्रेत दरवर्षी पावसाळ्याचा अंदाज घेण्याची एक अनोखी परंपरा पाळली जाते। हिला वासराचं भाकीत असं म्हणतात। यामध्ये देशमुख घराण्यातील मानाच्या गायीचं एक वासरू असतं। ते वासरू आदल्या दिवशी दिवसभर उपाशी ठेवलं जातं। संध्याकाळी त्याच्यासमोर धान्य, कडधान्य, भाज्या आणि फळे ठेवली जातात। जर वासरूने ज्या पदार्थाला चाटतं किंवा खाल्लं तर त्यात समजून जायचं की ते उत्तम पावसाचं शुभ चिन्ह आहे। मग आता यंदा काय घडलं? ही जी यात्रा होती तर यात्रा काही महिन्यांपूर्वीच पार पडली। तर यावर्षी वासरानं मलमूत्र केलं नाही, पण वासरू तिथे आल्यानंतर थोडंसं भितरलेल्या किंवा बेधरलेल्या परिस्थितीमध्ये होतं किंवा थोडेसे घाबरलेल्या परिस्थितीमध्ये होतं। तर त्यावेळेस तिथे उपलब्ध असणारे जे तज्ञ आहेत तर त्यांनी सांगितलं की यावेळेस पावसाळा मागच्या वर्षीसारखा सामान्य राहणार आहे। म्हणजे पाऊस जास्तही नाही आणि खूप कमी नाही, असा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। जे वासरू आहे तर त्याने काही वस्तूंना खाण्याचा देखील प्रयत्न केला, त्यामुळे परिस्थिती चांगलं राहील असं हे झालंय। आता हे झाली थोडीशी धार्मिक बाजू। आता काहींचा याच्यावर विश्वास बसतो, काहींचा नाही बसत। मग त्यामुळेच आपण वैज्ञानिक पद्धतीने आलेला जो स्कायमेटचा अंदाज आहे तो आपण घेतोय आणि त्याच्यानुसार कोणत्या जिल्ह्यात पाऊस, कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस, काय तारखेला होणार, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाचं वितरण कसं राहणार, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आता आपण सुरुवात करतोय। तर पहा, केवळ धार्मिक भाकीत पुरेसं नाहीये, विज्ञानाने यावेळी पावसाच्या बाबतीत काय इशारा दिलाय चला जाणून घेऊया। स्कायमेट 2026चा पहिला मान्सून अंदाज। यावर्षी 7 एप्रिल रोजी स्कायमेटने आपला अहवाल प्रसिद्ध केला। स्कायमेटनुसार एल निनो सक्रिय राहणार आहे। हा मुद्दा इथे लक्षात घ्या। पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित केले की एल निनो सक्रिय राहणार। आता प्रश्न प्रत्येकाला पडलाय की एल निनो नेमकं काय असतो, पावसाळ्याचा काय परिणाम होतो आणि दरवर्षी पावसाळ्यात एल निनोची चर्चा का सुरू होती? तर लक्षात घ्या, एल निनो जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पाण्याचं तापमान जेव्हा सरासरीपेक्षा वाढतं तेव्हा त्याला एल निनो म्हणतात। याचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर होतो। एल निनो हवेचा दाब बदलतो आणि बाष्प घेऊन जाणारे वारे कमकुवत होतात आणि परिणामी कमी पाऊस पडत असतो। म्हणजे त्यात पाण्याचं तापमान वाढलं की इकडे देशात कमी पाऊस होतो, हे कनेक्शन आहे। आता 2026ची आकडेवारी काय सांगते? स्कायमेटचा जो अंदाज आहे तर दीर्घकालीन सरासरीनुसार यावर्षी जो पाऊस पडणार आहे तो 94% पाऊस पडेल। देशात सरासरी 868 मिलीमीटर इतका पाऊस पडतो, तर या
यावर्षी तो 816 मिलीमीटर पर्यंत खाली येण्याची शक्यता, म्हणजे सरासरीपेक्षा 52 मिलीमीटर पाऊस कमी पडणार आहे. साधारणपणे हा आता अंदाज आहे. आता पूर्ण भारतासाठी अंदाज आहे. महाराष्ट्रातले जे नागरिक आहेत तर त्यांच्यासाठी काय आहे, 94% म्हणजे कुठे कमी पडणार, कुठे जास्त पडणार, कोणत्या महिन्यात कमी पडणार आणि कोणत्या महिन्यात खराब पाऊस सुरू होणार, काय खरी तारीख आहे, पेरण्या कधी करायच्या. तर आता टप्प्याटप्प्याने आपण हे करतोय. 52 मिलीमीटर पाऊस कमी पडणार म्हणजे दुष्काळ पडणार का, की सुरुवातीला पाऊस गायब होणार. आता याच प्रश्नाचं उत्तर आपण घेतोय. तर पहा नागरिकांनो, जरी एल निनोचा धोका असला तरी एक दिलासादायक बातमी अंदाजातून पुढे आली, ती म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये एल निनोचा प्रभाव तितकासा नसणार. पहा ही खरं तर एक दिलासादायक बातमी आहे की जून आणि जुलैमध्ये एल निनोचा प्रभाव फारसा नसणार आहे. म्हणजे तो प्रभाव जो आहे तो ऑगस्ट सप्टेंबर मध्ये वाढेल, पण जून जुलैमध्ये तो प्रभाव जो आहे तो अतिशय कमी असणार आहे. त्यामुळे जो जून महिना असेल तर साधारणपणे जूनच्या 1 ते 5 जूनच्या दरम्यान केरळमध्ये जो आहे तो मान्सून दाखल होईल. महाराष्ट्रामध्ये तो 10 ते 15 जून पर्यंत कोकण किनारपट्टीत पोहोचेल आणि त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रात पोहोचेल. जून महिन्यामध्ये पाऊस सरासरीच्या आसपास राहणार आहे. म्हणजे ही खुशखबर आहे एका दृष्टीने, ज्यामुळे पेरण्या वेळेवर होतील. आता त्यानंतर जूनचा महिना थोडाफार संपत आला की पाऊस थोडासा कमी होईल, पण जुलै महिना एकदा सुरू झाला की जुलैमध्ये पावसाचा जोर हा विक्रमी सर्वाधिक असेल. या काळात पिकाची वाढ चांगली होईल. पेरणी झालेली पिके 1.5 ते 2 फुटापर्यंत वाढतील असंही सांगण्यात आलं. जर आता मग जून जुलैत पाऊस झाला, मग ऑगस्ट सप्टेंबर मध्ये काय विश्रांती घेणार का, की दुसरं काहीतरी चित्र असणार, मग पावसाची तूट होणार का, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये नेमकं काय घडणार. आता खरा प्रश्न ऑगस्ट सप्टेंबरचा आहे. तर या काळात एल निनो पूर्णतः सक्रिय होणार आहे. यामुळे पावसामध्ये मोठे खंड पडण्याची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा 6 ते 8% कमी राहू शकतं. विशेषतः जिल्ह्यांची यादी जर बघितलं तर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची ओढ जाणवेल. यामुळे पिकं येन जोमात असताना पाण्याचा ताण वाढू शकतो. पण आयोडी आपल्याला वाचवणार. इथे एक आशेचा किरण आहे, तो म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्ह जर राहिला तर एल निनोचा प्रभाव कमी होतो. 2026 मध्ये आयोडी पॉझिटिव्ह राहण्याचे संकेत आहेत. जर असं झालं तर ऑगस्ट मध्ये येणारं नुकसान टळू शकतं. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात की तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस असेल, कोणत्या जिल्ह्यात पावसाला सगळ्यात जास्त प्रतीक्षा करावी लागेल. आता पहा भागांवाईज आपण पाहतो. कोकण विभाग म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. कोकणात यावर्षी पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा चांगलं राहण्याची शक्यता. सुरुवातीला म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. जुलैमध्ये अतिवृष्टीचे दिवस आहेत. मध्य महाराष्ट्र त्यामध्ये पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर. मध्य महाराष्ट्रात पावसाचं स्वरूप संमिश्र असेल. अहिल्यानगर आणि सोलापूरच्या काही भागात सुरुवातीला चांगला पाऊस, पण ऑगस्टमध्ये पावसाचा खंड. पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर चांगला पाऊस राहील. उत्तर महाराष्ट्र नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार. नाशिकमध्ये पावसाची स्थिती समाधानकारक, मात्र धुळे आणि नंदुरबारमध्ये सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली. त्यानंतर मराठवाडा छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली. मराठवाड्यातील हा अंदाज चिंतेचा ठरू शकतो. जून मधील पेरणी योग्य पाऊस झाल्यास जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची ओढ जाणवेल. विदर्भात म्हणजे नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली. विदर्भात मान्सूनपूर्व पाऊस म्हणजे एप्रिल मे मध्ये चांगला पाऊस राहील. मात्र मुख्य मान्सून मध्ये विदर्भात पावसाची तूट 6% राहू शकते. महत्वाचा प्रश्न, आता जिल्ह्याची स्थिती पाहिली, पण या पावसाचा शेतीवर आणि बाजारावर काय परिणाम होईल. IMDचा अंदाज यावेळेपेक्षा वेगळा असेल का. तर पहा स्कायमेट ही खाजगी अंदाज संस्था आहे, म्हणजे खाजगी आहे. भारताचं हवामान खातं लवकरच आपला अधिकृत अंदाज पुढील काही दिवसात जाहीर करेल. तरी उपलब्ध माहितीनुसार यावर्षी आपण खालील गोष्टी कराव्या. पेरणीची घाई करू नका. पाण्याची साठवणूक करा. पिकाची निवड करा. चांगल्या कमी पाण्यात येणारी पिकं निवडा. स्कायमेटने जरी पावसाची तूट सांगितली असली तरी जून जुलै दमदार पाऊस आपल्याला तारून नेणार अशी शक्यता वर्तवणूक झाली. त्यामुळे पॅनिक होऊन घाबरून जाण्याची गरज नाही. एल निनो सक्रिय असला तरी आयोडी आपल्याला साथ देईल अशी चिन्ह दिसत आहे. तर या वातावरणावर तुमचं नेमकं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असा